हॅलो फ्रेंड्स, मी अल्पिता आणि स्वागत असं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुमका सगळ्यांका कोकणातले रानभाजी माहितीच असत, जे पावसाळ्यात आपोआप रुजान येतात. असे ते रानभाजी असतात. तर त्यातलंच एक प्रकार म्हणजे पेवगो. आम्ही त्याला पेवग्याची भाजी म्हणतो. तर आता मी आज पेवग्याची भाजी करतले. तर आता मी जाते, आमच्या घराच्या बाजूकच भरपूर असं पेवगो रुजलो. तर आता मी आणूक जाते पेवगो. मग आपण पेवग्याची रानभाजी करूया. तर चला, पेवगो रानभाजी आहे ना, म्हणजे आपल्या कोकणात आता पावसात रुजान येणारे बरेच रानभाजी असतात. ते खूप औषधी असतात. चिकन झालं सगळं, हे बघा, हे सगळं ना पेवगो असता. आणि आता हे बघा, हे कसे कळे इले असतात. मग तो फुलल्यानंतर मग आम्ही नाही खाणं, आता अजून फुललो नाही. तर आता मी पानं काढून घेतोय, सुरीनच काढतो. तर ही बघा, एवढी सगळी भाजी काढली आहे मी. जून झाली या सगळी भाजी, जास्त कोवळी भाजी नाही. तर आता ही एवढी बस झाली, घेऊन जाते. ही बघा, आता एवढी रानभाजी मी काढली आहे असं. आणि आता मी जाते घरी. चिखल असो गो, सगळं असं ना गिलगिलीत झाला चिखलन. चला, अजिबात वाट नाही चांगली. जास्त भाजी नाही काढू, थोडीच काढलंय, कारण बरीच पानांना जून झाली असत आणि जून भाजी चांगली नाही लागत. त्यामुळे कोवळी कोवळी वरची पानं काढलंय. तरी बघा, एवढी काढली. आता कशी भाजी करतात ना, ती बऱ्याच जणांना माहिती असतं. आपल्या इकडची गावाकडची बरेच जण ही भाजी बनवतात. तरी पण आम्ही कशी करतो ती मी तुमका आता दाखवते. चला, पहिले ती भाजी धुवून घेऊ की स्वच्छ. तर तुमका सगळ्यांना माहितीच असा, रानभाजी म्हणजे जे नैसर्गिकरित्या स्वतःहून रुजान येतात आणि ज्यांका काय पेरणी वगैरे करूची लागणार नाही, जे पावसाळ्यात जमीन ओलसर झाल्यामुळे शेतीच्या बंधाऱ्यावर किंवा डोंगराळ भागात किंवा घराच्या आजूबाजूक रुजान येतं, त्यांना आपण रानभाज्या म्हणतो. आणि हे रानभाज्या ना आपल्या खरंच खूप म्हणजे शरीरासाठी पण खूप चांगले असतात. त्याचे बरेच फायदे असतात. कॅल्शियम वगैरे वाढतात. म्हणजे प्रत्येक भाजीचे वेगवेगळे फायदे असतात. तर तसंच हो एक पेवगो प्रकार असा. तर आज आपण बनवतलो पेवग्याची भाजी. खरं तर ना, माका आताची ही रेसिपी चुलीवरती करूची होती, पण वारं आणि पाऊस लागता, त्यामुळे चुलीत सगळी वावजड येऊन पाणी असतं आणि त्यामुळे आग अशी पटकन पेटायची नाही. त्यामुळे म्हटलं आजची रेसिपी मी गॅसवरच कर. फटकन ना पावसाच्या भीतीन घाय थांबलंय भाजी आणि त्यांका असं वरतीच सगळे कट केलंय. तर आता त्यांका याक पान करून घेतोय. भाजी ना एकदम स्वच्छ असा, अजिबात ते काय, बघा बघू शकतास तुम्ही, अजिबात ते काय असं ना पान वगैरे खरंच खराब नाही. कारण ना कसं आजूबाजूक झाडा नाहीत ना, अशी मोकळ्या जागेत ती रुजली. आणि पाऊस तर आमच्याकडे कंटिन्यू लागत होतो. आज सकाळपासून पाऊस खूप होतो. तर त्यामुळे भाजी अशी ती धुपली असा मस्त स्वच्छ पाण्यात. तरी पण मी आपली धुतलंय, आपल्या मनात काय शंका नको म्हणून. म्हणजे काही पावसात कीटक वगैरे असतील तर येऊन बसतात ना भाजीवरती. तर आता ही भाजी पहिली आधी मी बाहेर नळाच्या पाण्यात स्वच्छ धुतलंय, त्याच्यानंतर मिठाच्या पाण्यात धुतलंय आणि आता पुन्हा मी हे पाणी घालून घेतलंय. आता मी एका कट करून घेते, म्हणजे कापून घेते. हे असं देठाचा भाग असा तो काढून घ्यायचा. सुरी
खरंच कापते, बरीच जण विहीवर कापतात, पण काय आता विहीवरती माका तेवढी जमत नाही. सुरयेत कशी पटकन होता. थोडी वेळ जुनच वाटतं भाजी. बघू अशी ना जराशी वाटतं तू ना. काही जणांना ह्याच्यापेक्षा पण बारीक भाजी टाकतात. तर कोण ना पेवग्याच्या भाजीमध्ये पण चण्याची डाळ वगैरे घालतात, त्यामुळे ती थोडी चांगली लागतात चवीक. पण आता मी नाही घातलंय, पण आम्ही पण कधी कधी घालतो. आणि आता म्हटलं की अशीच करूया, अशीच पण पेवग्याची भाजी चांगलीच लागता. तर आता पटकन कांदे कापून घेते. तर हे बघा, तुम्ही बघू शकताच मी आता भाजी कापून घेतलंय बारीक, आणि ते का चांगलं असं कांदो पण कापून घेतलंय, आणि मी बरे 2-3 कांदे कापले बारीक. तर कांदे ह्यासाठी असतात की पालेभाजी खयची पण असू देत, कांदो जास्त असलं की भाजी चवीक चांगली लागता, आणि त्यामुळे मी मोठे 3 कांदे कापले. आणि आता चला आता आपण भाजी बनवूया. आता ना मी भाजीसाठी 4 लसूणचे पाकळे पण घेते. लसूण पण घालायची, मग भाजी बरी लागते चवी. भाजीसाठी लागणारं सगळं साहित्य आपलं तयार झालं. आता पटकन गॅस पेटवून घेतोय. काळा काळा सगळं असं ना, त्यामुळे आता काळा लाईटर दिसत नाही ओट्यावर पटकन. छोटो पॅन घेतलाय, भाजी जास्त नाही त्यामुळे त्याच्यात होईल ती भाजी. आता थोडंसं ते तापा देत आपण पटापट भाजी बनवून घेऊया. पॅन मध्ये पहिला आधी तेल घालून घेतलंय, पहिला आधी कांदो घालून घेते. कांदो आता नव्हतो भाजायचो, थोडं मीडियम भाजायचो कांदो, जास्त पण भाजायचो नाही आणि कमी पण भाजायचो नाही, कारण पालेभाजी असताना ते आता तुम्ही बघा कशी फक्त वाफेवरच शिजवली जातात ती. जरा पण आम्ही याच्यात पाणी वापरत नाही, खयच्याच पालेभाजीत नाही, पूर्ण वाफेवर शिजवतो. मीठ घालून घेते. मीठ घातल्याने कांदो पटकन भाजतो, कांदो भाजताना त्याच्यात थोडंसं मीठ घातलंय. आता ह्याच्यातच मी लसूण घालतोय. लसूण सगळीच नाही घालत, पण कोण कोण घालतात आणि आम्ही घालतो. रानभाजी असली तर लसूण घालतो थोडीशी, पण ती एकदम बारीक करून नाही घालायची, जराशी फक्त खलबत्तीत ह्या करून ते का घालायची. आता कांदो आपलं असं मीडियम भाजलेलं असं. आता मी मसालो टाकते. मसाला व्यवस्थित आता भाजलो ना, त्याच्यात भाजी टाकायची. आता मसाल्याचा तो वास येतो भाजल्याचा. आता मी भाजी टाकते याच्यात. आता ना ही भाजी अशी मी ठेवून देते. आता ही वाफेवरती शिजतली. तर आता आपली भाजी आहे ना, ती बारीक गॅसवरती एकदम शिजता असा, आणि मी त्याच्यात जरा पण पाणी वगैरे घातलंय नाही, अशी ती वाफेवर शिजतली. आणि पेवग्याची भाजी असता ना, ती आम्ही मसाल्याची करतो, मिरचीची भाजी करत नाही, कारण रानभाजी असताना ती हिरव्या मिरचीची केली ना तर ती उंबळी लागता,
आणि मसाल्याची केली ना तर ती चांगली लागता, म्हणजे ती अशी थोडीशी हे असता, हिवस असता, त्यामुळे ती आम्ही जास्त करून मसाल्याचीच जास्त ते भाजी बनवतो. तर पेवग्याची भाजी पण आता मी मसाल्याची केलंय. तर आता थोड्या वेळाने ती वाफेवरती शिजतात. आमच्या इकडे ना सध्या तुम्ही खय पण जावा तुमका सगळ्यांकडे रानभाजीच दिसतले, कारण आमच्या इकडची बरीच लोक आताच्या दिवसांमध्ये रानभाजी खातात. म्हणजे जवळजवळ श्रावणापर्यंत, त्याच्यानंतर मग नाही, त्याच्यानंतर भाजी जून झालेले असतात आणि जून झाल्यानंतर भाजी चांगले लागत नाही. त्यामुळे श्रावणाच्या आधी जून आणि जुलै महिन्यात रानभाजी केली जातात. पण यंदा पाऊस लेट होतो त्यामुळे काय रानभाजी पण उशिराच सुरू होती. त्यामुळे जुलै महिना आमच्याकडे रोज रानभाजीच असता. तर आता आपली भाजी अशी शिजता असता. आपली भाजी शिजा देत तोपर्यंत तुमका मी पाऊस लागता तो बाहेरचं वातावरण दाखवते कसं काय असतं. आणि आता 2-3 दिवस पाऊस जरा जास्तच असतं आमच्याकडे. बघा आता पण वारं आणि पाऊस लागता असता. आणि वारं पण असं लागतं ना की असा माणूस समोर असला तर उडान द्या, तेवढ्या जोरात वारं लागतं. आणि हे बघा आता ना असं वाऊजडीमुळे सगळं पाणी येतं अंगावरती समोरून. उलटं पाऊस लागता, कसं पण लागता. समोरून येलो काय मग सगळ्या लोट्यावरती आमच्या पाणी येतं. तर पाऊस काय चालूच असता, भाजी वगैरे शिजली काय. मस्त घमघमीत असं वास येता. आता ना खयची पण रानभाजी करा तुम्ही, त्याच्यात खोबरा या खूप महत्त्वाचा असा. खोबरा नसत तर त्याला जरा पण चव नाही घ्यायची. तर आता खोबरा घालते किसलेलंच. आम्ही किसून ठेवतो खोबरा फ्रीजमध्ये, म्हणजे बरं पडतं असं पटकन घालू. ही बघा आता आपली भाजी तयार असा. गणू कोणाक शोधत, कुठे गेली चिनू? गणू चिनू कुठे गेली? बघ बघता ते का वाका ना, कशात घाबरत ते का काय रे. आता ना आपली भाजी बनवून झाली आता. आणि तर ही बघा आता आपली भाजी बनवून झाली आणि आता आपण बघूया कशी झाली आहे ती. दिसता तर मस्त आणि वास पण खूपच मस्त येता. एकदम थोडीशी भाजी घेते ना, गरम असतं गरम. बघा एकदम थोडीशी भाजी घेतलंय आणि मी तुमका आता सांगते कशी आहे. मस्त झाली आहे भाजी, खूपच मस्त चवीक. तर तुम्ही पेवग्याची भाजी केलास ना तर अशी नक्की करा, काय वाटतली. आता मी सगळी भाजी संपवते. म्हणे खाणार तू?
म्हणे थांब. म्हणे भाजी मागता. खूपच मस्त आली आहे भाजी. एकदम मस्त. अशी भाजी नक्की करा, तुमका आवडटली. करून बघा आणि मला सांगा कशी वाटता ती. तर खरंच खूप मस्त झालेली भाजी. आणि आम्ही पेवग्याची भाजी अशीच करतो, म्हणजे मालवणी पद्धतीत जास्त करून अशीच बनवली जाता. तर तुम्ही अशी करा आणि मला नक्की सांगा. तर चला आता माझा व्हिडिओ मी हयच थांबवते. चला तर मग बाय बाय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचं माझं व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर कमेंट करून मला नक्की सांगा. बाय.